व्ही.एन. नाईक महाविद्यालयात उद्योजकता विकास विषयावर कार्यशाळा संपन्न। नाशिक येथील क्रांतीवीर व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली। प्रथित यश उद्योजक तथा करी लिव्ज हॉटेल उद्योग समूहाचे प्रमुख विक्रम मुगले यांनी उद्योजकतेबाबत विद्यार्थ्यांना संबोधित केले। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाले। या प्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर धीरज झालटे, डॉक्टर रुपाली सानप, प्राध्यापिका हेमलता दराडे, प्राध्यापिका नवनीत कौर धडियाळ, प्राध्यापक महेश आव्हाड, डॉक्टर अर्चना हत्ते, प्राध्यापिका वैशाली वाघ, प्राध्यापिका रेश्मा कुटे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। या प्रसंगी मार्गदर्शन करताना विक्रम मुगले म्हणाले की कौशल्य, परिश्रम, इच्छाशक्ती व हिमतीच्या जोरावर जीवनात चांगले यश संपादन करता येत असते। जीवनात चढ उतार येत असतात, मात्र त्यात स्वतःला संतुलित ठेवून योग्य निर्णय घेऊन वाटचाल केली पाहिजे। कौशल्य व शिक्षणाची योग्य सांगड घालणे काळाची गरज आहे। 24 तासातील वेळ आपल्या कल्याणासाठी कसा वापरायचा हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे। अंडररोल गाड्यापासून त्यांनी सुरू केलेला व्यवसाय ते करी लिव्ज हॉटेल उद्योग समूहापर्यंत झालेला आपला उद्योगातील प्रवास उलगडून सांगून मुगले यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर संजय सानप म्हणाले की सातत्याने नाविन्याचा ध्यास घेऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून उद्योग व्यवसायात वाटचाल केल्यास चांगले यश मिळू शकते। जीवनात वक्तशीरपणा फार महत्त्वाचा आहे, हे विद्यार्थ्यांनी वेळीच समजून घ्यावे। सदरच्या कार्यशाळेत वाणिज्य विभागातील 96 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळा समन्वयक प्राचार्य डॉक्टर धीरज झालटे यांनी करून कार्यशाळेची भूमिका मांडली। प्राध्यापिका हेमलता दराडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आभार डॉक्टर रुपाली सानप यांनी मानले। कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापक तसेच चेतना बोळे, साक्षी कोळी, ऋषिकेश गीते, गौरव चंद्रे, वरिष्ठ लिपिक विवेक गामने, सोमनाथ धात्रक, निंबा महाजन, रोशन बोडके आदींनी परिश्रम घेतले। लोकांमध्ये वडील एक असायचे आणि त्यांची एक अपेक्षा होती की माझ्या मुलांना हे काहीतरी कामाला लावतील, म्हणून ते कॉर्पोरेशनच्या गार्डन मध्ये कामाला लावून द्या। त्यांनी जे काही सांगायचं ते उत्तर दिले आणि आम्ही तिथून निघालो। मी वडिलांना विचारलं, तुम्ही असं का सांगितलं की कॉर्पोरेशनच्या गार्डनला कामाला लावून? वडील म्हणे, आपल्या घराच्या समोर एक गार्डन आहे, त्या गार्डन मध्ये एक मुलगा काम करतो। तो सकाळी 8 वाजता येतो, झाडांना पाणी मारतो, दुपारी आराम करतो, 4 वाजता परत पाणी मारतो, संध्याकाळी घरी जातो। त्याला खूप कष्ट पण करायची गरज नाहीये आणि त्याला परमनंट नोकरी आहे। तुझंही आयुष्य लाईनला लागेल, तुझं लग्न होईल, तू तुझ्या कामाला लागशील, माझी एक जबाबदारी संपेल। असे वडील की ज्यांना हे पण वाटत नाही की मुलाला कष्ट पडले पाहिजे। हे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की माझ्या मुलाला खूप कमी कष्ट पडले पाहिजे आणि तशा याच्यातनं तशा फॅमिलीतनं येऊन एक व्यवसाय उभं करणं की ज्यांच्या गरज महत्वाचं आहे आणि आपल्याला सर्वांना खूप प्रेरणादायक सुद्धा आहे। खरं तर सरांनी आपल्या महाविद्यालयाला वेळ दिला, खरं तर ते नेहमीच आपल्याला वेळ देत असतात आणि अत्यंत ओपनली ते सांगतात की कुणालाही काही मदत हवी असेल, काही गायडन्स हवा असेल तर ते खरं तर द्यायला नेहमीच तयार असतात। की त्यांची खूप म्हणजे व्यस्त वेळेतून सुद्धा असा दृष्टिकोन ठेवणं हे फार कठीण आहे। सरांनी आपल्याला वेळ दिला आणि अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांची महाविद्यालयाच्या वतीनं ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।